अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सभेत शुक्रवारी अभूतपूर्व गोंधळ उडाला। नगरसेवक श्रीपाद छिंदम यांनी काही नगरसेवकावर मारहाण, धक्काबुक्की आणि जीवे मारण्याच्या धमकीचे गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे। बजेट चर्चेदरम्यान वादाला सुरुवात झाली। घोषणाबाजी करत काही नगरसेवकांनी छिंदम यांना बोलण्यास विरोध केला। परिस्थिती चिघळताच माईक तोडणे, कागदपत्रे फाडणे आणि धक्काबुक्की झाल्याचा आरोप आहे। छिंदम यांना जबरदस्तीने सभागृहाबाहेर काढण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे। या प्रकरणात संबंधित नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून ही घटना पूर्वनियोजित असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। दरम्यान या घटनेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पोलीस तपास सुरू आहे। काल अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये जो काही प्रकार, अनुचित प्रकार जो घडलेला आहे, तो सर्व प्रकार सविस्तर सन्माननीय या जिल्ह्याचे SP साहेब यांना भेटून सर्व झालेला प्रकार सांगितला आणि त्यांना लेखी तक्रार देखील दाखल केलेला आहे। आणि त्या तक्रारीमध्ये ज्या काही माझ्या मागण्या आहेत त्या सगळ्या त्याच्यात दिलेल्या आहेत आणि झालेल्या घटनेच्या बाबतीमध्ये योग्य ती चौकशी करून 2 ते 3 दिवसामध्ये कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन SP साहेबांनी दिलेलं आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये जे काही सभा होतील सर्व सभेसाठी सुद्धा मी हजर राहणार आहे आणि त्या सभेसाठी सुद्धा मी सन्माननीय SP साहेबांना अंगरक्षक ची मागणी देखील केलेली आहे आणि त्या बाबतीत सर्व गोष्टींची चौकशी करून योग्य तो निर्णय SP साहेब घेतील। हे बघा, लोकशाही पद्धतीने मला निवडून दिलेला आहे। अंगरक्षक मिळाला नाही मिळाला तरी देखील मी या सभागृहात जाणारच आहे। सभागृहामध्ये जाण्याचा मला हक्क आहे। मला लोकशाही पद्धतीने मी निवडून आलेला आहे आणि कोणी मला सभेतून बाहेर काढण्याचा अधिकार या नगरसेवकांना नाही। ते जे कोणी काल त्यांच्या आकाला गोड वाटावं, आकाची शाबासकी मिळावी म्हणून जे कोणी तिथं जो तांडव केलेला आहे, त्यामध्ये गणेश भोसले असतील किंवा संपत बारसकर असतील किंवा ते काही बनसोडे आणि ते 2-3 फुटाचे 2-3 नगरसेवक पण आहेत त्याच्यामध्ये, ते पण आहेत। तर असे जे काही धडपड त्यांनी काल केलेली आहे, तर ते धडपड जी केली ती केवळ आपल्या आकाची शाबासकी मिळवण्याकामी त्यांनी केलेली आहे, बस ते। आणि अशा धमक्यांना मी भीक घालत नाही, हे वारंवार सांगितलेलं आहे। या देशात संविधानाने सगळे प्रकार चालतात। कोणते अनुचित प्रकार घडले तर प्रशासन आहेच, पोलीस प्रशासन आहे आणि प्रशासनावर मला संपूर्ण खात्री।